भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जनधन माता पिता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु संत सम्राट महाराष्ट्र वशन देहू निवासी तुकोबाराय यांचा चार चरणाचा आणि जीवन जगत असताना ज्या साधकांनी भगवान परमात्माच आपल्या जीवन जगण्याचा विषय बनवला अशा भक्ताचं रक्षण भगवान परमात्मा माग आणि पुढे उभा राहून करतो आणि ज्यांचं भगवान परमात्मा रक्षण करतो त्यांनाच भक्त म्हणा असं तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा भक्ताची लक्षण प्रतिपादन करतात. जोडाला या ठिकाणी वैकुंठवासी कलुबाई मारुती चन्नागिरे यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचे दोन्ही सुपुत्र व्यंकटराव आणि धनराज या दोन सुपुत्रांनी आपल्या मातेच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या कीर्तनरूपी सेवेचं आयोजन तुम्हा थोर साधुसंत मायबापांचं दर्शन पवित्र तुकोबारायांच्या अभंगावर चिंतन करण्याची संधी प्राप्त झाली त्याबद्दल दोन्ही बंधू एवं चन्नागिरी परिवार यांचे धन्यवाद. जोडाला तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा भक्त कुणाला म्हणावं भक्ताची लक्षणं काय आहेत याचं गोड चिंतन या अभंगाच्या द्वारा प्रतिपादन करतात. व्यवहारामध्ये आपण वरवर पाहिलं तर सगळेजण आपल्याला भक्त दिसतात. तुकोबारायांनी आपल्याला सावध केलं वर जर तुम्ही एखाद्याला भक्त म्हणून त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्या अंतरंगामध्ये काय आहे हे अगोदर डोकावून पाहावं लागेल. बऱ्याच वेळेस वरती पांढरे शुभ्र वस्त्र आहेत गळ्यामध्ये माळा आहेत कपाळाला चंदनाचा टिळा आहे पण अंतरंगामध्ये जर त्याच्या काही वेगळंच चालत असेल तर तुकोबाराय सांगतात त्याला भक्त म्हणायचं का हा प्रश्न आहे. मग अंतरंग काय आहे. एखाद्यानं भगवे वस्त्र परिधान केले गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घातल्या भक्त तुकोबारायांनी सांगितलं 100% खात्री देता येत नाहीये. म्हणून बाह्य रंगाला न पाहता त्यांचं अंतरंग पहा आणि म्हणले महाराज अंतरंग काय असावं. ज्या साधकाचा जीवनाचा विषयच भगवान परमात्मा झाला त्यांना भक्त म्हणा. भक्त ऐसे जाना कुणाला जाना ज्यांचा विषय भगवान परमात्मा झाला यांना. याच्यानंतर दुसरं लक्षण सांगितलं जे देही उदास. म्हणले महाराज हे तर अगोदर आहे ना जे देही उदास आणि नंतर विषय येतो त्यांचा. म्हणले जे देही उदास बऱ्याच वेळेस माणसं होत असतात. प्रपंचामध्ये जर काही अडचण निर्माण झाली तर माणसाला काय येतंय उदासी भरते बरोबर. बरेच वेळेस माणसं बोलून दाखवतात आज कसं वाटायले उदास वाटायले कसनुसं वाटायले. मग व्यवहारामध्ये जर अडचण आली आणि एखादा मनुष्य उदास झाला तर तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे त्याला भक्त मानायचं का नाही मानायचं. ज्याला देहाचं ममत्व नाहीये त्याला भक्त म्हणावं. ठीक आहे महाराज तुमचं मत आहे. ज्यांना या देहाचं ममत्व नाहीये असे सुद्धा आपल्याला संध्याकाळी रस्त्याच्या कडेला पडलेले दिसतात. मग त्यांना भक्त म्हणायचं का अजिबात नाही. कारण बरेच वेळेस माणसं रस्त्याच्या कडेला झोपतात आडी अडचणीनुसार. मग त्यांना भक्त अजिबात नाही. आपल्या देहाविषयी ज्यांना ममत्व नाहीये यांना भक्त म्हणा. तुकोबारायांना विचारलं याचा पुरावा तुमच्याकडे आहे का. तुकोबारायांनी सांगितलं पुरावा आहे. तुका म्हणायचा कोणी सांगे
कोणी सांगे तुकोबाराय सांगतात तुला पुरावा आहे ना, पुरावा देतो. तुका म्हणे चाखोनी सांगे. मी विनाकारण भक्त कुणालाही म्हटलं नाहीये. भक्ताचे अंतरंग पाहिले आणि अंतरंग पाहिल्याच्या नंतर जगाला भक्ताची लक्षणं सांगितली. चला, ज्याला देहाविषयी ममत्व नाही आणि ज्याचा विषयच जगण्याचा भगवान परमात्मा झालाय त्याला भक्त सांगितलं. तुकोबारांनी विचारलं, अशा भक्ताचा देव काय करतो? निर्वाणी गोविंद आशे मागे आणि पुढे. ज्यांना देहाविषयी ममत्व नाही आणि ज्यांचा विषयच भगवान परमात्मा झाला अशांचं सांभाळ भगवान परमात्मा वेळ प्रसंगाला मागे उभा राहतो आणि वेळ प्रसंगाला पुढे उभा राहतो आणि त्यांचं रक्षण करतो. आणि तुकोबारांनी शेवटच्या चरणामध्ये सावध केलं बरं का सगळ्यांना. तुकोबाराय सांगतात, यदा कदाचित तुम्हाला सत्कर्म करू वाटत असेल तर करा अथवा न करा. एखाद्या ठिकाणी देणगी देऊ वाटत असली तर द्या अथवा न द्या. एखादी जर कीर्तनाला निघाली तर तुम्हाला तिच्या संग येऊ वाटलं या अथवा न या. पण तुकोबारायांनी सांगितलं, जर सत्कर्म करणाराला जर विरोध केला तर मी नाही सांगत, तुकोबाराय सांगतात, घातलिया भय नरका जाणे. म्हणून महिला मंडळावर खूप मोठी जबाबदारी असते बरं का. मालक जर कीर्तनाला चालले तर सांगायचं, जाऊ चला लवकर जावा लवकर जावा. पण त्यांना बसा, इथं काय ऐकू ना गेलं का, कुठं पडला तर अंधारात तर काय करायचंय. घातलिया भय नरका जाणे. तुकोबारांनी सांगितलं, सत्कर्म करू वाटलं करा अथवा न करा, पण त्या सत्कर्माला विरोध करू नका. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावी सहाय्य. नाही सहाय्य झालं तर मग काय केलं, विरोध केला. घातलिया भय नरका जाणे. असा अभंगाचं सरळ सरळ गोड चिंतन. विठाला 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 विठाला. भगवंताची भक्ती करणारा भक्त. देवाची भक्ती दोन प्रकारे सांगितली. एक आहे सकाम आणि दुसरी आहे निष्काम. आता खरं सांगा, आपण मारुतीला आमुष्याला नारळ फोडतो. सकाम भक्तीच्या द्वारा का निष्काम भक्तीच्या द्वारा? हा, बोला ना. आपण देवाला नारळ फोडतो, अभिषेक करतो, सत्यनारायण घालतो. हे सकाम भक्ती आहे का निष्काम भक्ती आहे? मारुतीनं आपल्याला काही करू नये म्हणून भीतीपोटी आपण काय करतो, महिन्याला एकदा नारळ फोडून त्याच्यावर महिनाभर सांभाळायची जबाबदारी देतो. आणि गोड आहे का, गोड आहे का? हे ग्रामदैवत जे असतं ना, खरंच त्या ग्रामदैवताची जबाबदारी असते. आता हे शहर आहे, ग्रामीण भागामध्ये हनुमंतरायाचं मंदिर गावात होतं का गावाच्या कडेला होतं? बोलत राहा फक्त. गावाच्या बाहेर असायचं आणि शक्यतो तिथूनच गावातून बाहेर पडायचा रस्ता होता. पूर्वीचा काळ गोड होता. पूर्वीची माणसं गावातून बाहेर पडत असताना त्या देवाच्या मंदिरात गेल्याशिवाय गाव सोडत नव्हती. का? त्यांना काही कामच नव्हतं म्हणा. याचं गोड कारण आहे का, ग्रामदैवत आणि कुलदैवत हे आता बरीच माणसं म्हणते ते कुठं असतंय का? असतंय का नसतंय? असतंयच. आणि जर त्याला चुकलं तर पुन्हा 10-5 पिढ्या वाटोळं होत असतात आणि पुन्हा मग काहीही केलं तर ते परिणाम भोगावे लागतात. 2-3 पिढ्या व्यवस्थितशीर चालतात. त्या ग्रामदैवताच्या दर्शन करून गावाच्या बाहेर पडायचे.
जर त्या देवाचं दर्शन घेऊन गावाच्या बाहेर पडलं तर गावात परत सही सलामत आणायची जबाबदारी त्या ग्रामदैवताची असते. कुलदैवतेची पूजा कशासाठी करायची? आपल्या कुळाचं रक्षण करते. पितरांची सेवा का करायची? कारण त्यांची कृपा असल्याशिवाय जीवनातलं कुठलंही कार्य यशस्वी होत नसतं. माणसं पुढे काळानुसार बदलत गेली. गडबड झाली लोकांना, म्हणून मंदिरात जायला वेळ नव्हता, म्हणून मंदिराच्या समोर येऊ लागली ना अर्ध चप्पल पायात आणि अर्धी टाच खाली, आणि तिथूनच देवाला म्हणले येतो. देव म्हणला निहून पोहोचितो. महागारी आणायची गॅरंटी आपली नाही. तू अर्ध केलं माझं काम अर्ध्यावर चाललं म्हणले बरं झालं. त्याच्यानंतर पुन्हा काळ बदलला. माणसं आता गाडीवर बसतेत, घेर टाकीत टाकीत मारुतीकडे बघतेत आणि मारुतीला म्हणतात. मारुती म्हणला आलास तर ये, नाही तर तिकडं जा. 2 किलोमीटर जातंय आणि सावधान पाटीच्याच धडकत आहे, सावधान लिहिलेल्या पाटीवर. कारण काळ बदलला, नीतिमत्ता बदलली. देवाला दोष द्यायचा नाही, असं झालं आणि तसं. देव कुणाचंच काही करत नसतो, कर्म आपले असतात. ऐका दादा गोड, भगवान परमात्म्याची भक्ती 2 प्रकारे सांगितली. त्याच्यातली एक आहे निष्काम भक्ती आणि एक आहे सकाम भक्ती. सकाम भक्ती म्हणजे अंतःकरणामध्ये काहीतरी इच्छा ठेवली किंवा भगवंताची भीती वाटली म्हणून केली जाणारी भक्ती. आणि अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता केलेली भगवंताची भक्ती निष्काम भक्ती आहे. आणि ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये गोड वर्णन करतात. आगा माझे भक्तिवीन जळो त्याचे जियाले पण, पृथ्वीवरी पाषाण नसती काही बाधा. मृत्यू लोकामध्ये जो भक्तिशून्य जीवन जगतो त्याला दगडामध्ये काही फरक नाही. मग भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना आपल्या देहाविषयी ममत्व नसतं. म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे बघा. एका संन्यासी महात्म्याला एक कुत्रा चावत होता. काय करायचा? चावायचा. ते असा लचका तोडायचा. त्यांनी थोडंसं त्याला बाजूला करायचे, पुन्हा अजून ते कुत्रा यायचा, पुन्हा चावायचा. एक जण सद्गरस्त रस्त्यानं जात होते. साधूजी आपल्याला ते कुत्रं चावतंय, त्याला हाना ना. ते म्हणले ते त्याचा धर्म आहे चावायचा. अहो म्हणले तुमचं रक्त निघतंय, अंगाचे ते लचके तोडतात. त्यावेळेस त्यांनी सांगितलं कुत्ता ज्याने काय मला देणं घेणं आहे, काय मला करायचे? म्हणले ते काम त्याचं करायला लागले, ते करू जा. चला, भक्ताचं दुसरं लक्षण आहे का? एक महात्मा रस्त्यानं जात आहे, पाण्यामध्ये विंचू पडलेला होता आणि तो विंचू त्या पाण्यामध्ये काय करत होता? गटंगळ्या खात होता. जीवाच्या आकांतानं बाहेर येण्यासाठी धडपड करत होता. हे महात्म्यानं पाहिलं आणि ते विंचू हातावर घेतला. आता विंचू हातावर घेतल्यावर ते म्हणलं असेल का चला मेडिकलच्या गेटला चहा प्यायला जाऊ. अहो हातावर घेतल्याबरोबर त्याचा कार्यक्रम त्यानं राबवला की खनखन नांगे मारल्याबरोबर त्या महात्म्याचा हात असा झाला आणि परत तो विंचू कुठं पडला? पाण्यात पडला. पुन्हा त्याला पाण्यातून काढलं, पुन्हा दंश केला, पुन्हा हातानं झटकला, पुन्हा पाण्यात पडला. असं दुपारपर्यंत सुरू होतं. ते काढतच होते आणि हे चावतच होतं, ते काढतच होते आणि हे चावतच होतं. एकानं विचारलं दादा हे काय करताय तुम्ही? अहो ते किती वेळच्यानं झालं तुम्हाला ते चावतंय? त्या महात्म्याचं उत्तर आहे का भक्ताची लक्षणं सांगताना? त्या महात्म्यानं सांगितलं दादा ते मुखा प्राणी आहे, त्याला बुद्धी नाहीये. बुद्धी नसणाऱ्या प्राण्यानं सुद्धा त्याचा धर्म सोडला नाही, कारण त्याचा धर्म आहे चावायचा. अरे तो जर त्याचा धर्म सोडत नसेल तर माझा धर्म आहे त्याला वाचवायचा. बुडत हे जीवन न देखवे डोळा येत कळवळा म्हणून येत कळवळा म्हणून येत कळवळा म्हणून येत कळवळा म्हणून पुरत हे जान न देखवे डोळा पुरत हे जान न देखवे डोळा येत कळवळा म्हणून
स्वतःचा धर्म माझा आहे, दंश करायचा धर्म त्याचा आहे. भक्ताचं लक्षण सांगितलं. आपल्या स्वतःच्या देहाविषयी अजिबात त्यांना प्रेम नसतं. अजिबात अजिबात अजिबात. आता इथं खरं बसलेले सांगा बरं माझ्या सहित, आपल्याला देहाविषयी प्रेम आहे का नाही? हा होय, सगळ्यांना देहाविषयी प्रेम आहे. ऐका ना दादा, गोड गोड ऐका. शिवरंजन, पूर्वीच्या काळी पत्र व्यवहार वाचायचं आणि ते दोन प्रकारचे पत्र होते, एक आंतरदिशी आणि एक कार्ड. आता फक्त काय करा, शोकेस मध्ये लावून ठेवा, कारण त्याचं काम आता बंद झालं. पूर्वीच्या काळी जर मुलगा कुठे बाहेर गावला असेल आणि ते पत्र जर आलं ना, तर ते पत्र आई गावभर घेऊन फिरायची. कशासाठी? वाचून दाखवण्यासाठी. ऐका ना दादा, गोड ऐका, गोड ऐका. त्या काळात गावामध्ये वाचणारेच माणसं कमी असायचे, मोजके असायचे, 10-5 लोक राहायचे. ती आई कमीत कमी एका घरी 10 चक्रा वाचायची. अक्षर लिहिलेले दिसायलेत पण तिला वाचा येत नव्हतं आणि वाचणारा काही भेटायचं नाही. अहो, ते एकानं जर वाचून दाखवलं तरी तेवढ्यावर बी समाधान नसायचं, ते अजून दुसऱ्याच्या घरी जायचे. आणि असंच एक पत्र महाराष्ट्रामधून उत्तर प्रदेशमध्ये गेलं. ते आंतरदिशी पत्र होतं आणि ते पत्र एका महात्म्याला साठी ज्ञानोबारायांनी पाठवलं होतं. त्या पत्रामध्ये असा उल्लेख होता, महाराज आम्ही काशीच्या मालकाच्या दर्शनासाठी काही वारकरी महाराष्ट्रामधून येत आहेत आणि 1-2-4 दिवसाची आमची काय करा, तुम्ही तिथं थांबायची व्यवस्था करा, राहायची सोय करा. ते पत्र काशीमध्ये असणाऱ्या एका महात्म्याच्या हातामध्ये पडलं. त्या महात्म्याचं नाव होतं कबीरजी महाराज. ते पत्र कबीर महाराजांनी वाचलं. महाराष्ट्रातून काशीच्या मालकाच्या दर्शनासाठी काही वारकरी येत आहेत आणि त्या वारकऱ्यांची सेवेची जबाबदारी आपल्यावर आहे. मनामध्ये विचारचक्र गतिमान झालं. आपल्या घरी 2-2 दिवस खायला काही भेटत नाही आणि त्या वारकऱ्यांची सोय कशी करायची? ऐका ना दादा, गोड ऐका. ते पत्र वाचलं, भिंतीला पाठ टेकवली आणि अंतःकरण भरून आलं. आणि अंतःकरण भरून आल्याबरोबर डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. अश्रूंची वाट मोकळी झाली. डोळ्यातले पाण्याचे थेंब जमिनीवर टप टप पडत आहेत. एवढ्यामध्ये खेळायला गेलेला मुलगा बाहेर तो घरी आला आणि आपल्या वडिलांची अवस्था पाहिली आणि त्या मुलानं बाबांच्या जवळ मांडीजवळ बसला आणि मांडीवर हात ठेवला आणि विचारलं, बाबा का रडताय? काय झालं? काही अडचण आहे का? सांगितलं, राजा काही अडचण नाही. मग रडता का? ते पत्र दाखवलं. त्या लेकराला काय पत्र वाचा येणार आहे? बाबा याच्यात काही लिहिलंय का? अवघड झालंय का काही? अरे काही नाही रे बाबा. मग रडता का? 2 दिवसामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रातून ज्ञानोबारायांसोबत काही वारकरी येत आहेत काशीच्या मालकाच्या दर्शनाला. बर मग त्याच्यात रडण्यासारखं काय आहे? बाळा रडण्यासारखं एकच आहे, आपल्या घरी 4-4 दिवस खायला काही भेटत नाहीये आणि त्या महात्म्यांसाठी आपण काय करायचं? अरे आपल्याच घरी काही नाही ना, काय द्यायचं? काय द्यायचं? देहाविषयी ममत्व नाही याचं सांगतो. ऐका, गोड ऐका दादा. ते निरागस लेकरू आहे समोर बसलेलं.
त्या लेकराला काय माहिती हो. त्यानं सांगितलं बाबा चिंता कशाला करताय. मग ते समोरचे काका आहेत ना, आपल्या घरासमोरचं दुकान हो आहे, त्यांच्याकडून मागून अरे बाळा त्यांचंच पहिलं उधारी आपण कधी दिली नाहीये, ते आता आपल्याला काय देणार आहे, काय देणार आहे. नाही एकदा विचारून विचारलंय बाळा, ते द्यायला तयार नाहीये. पहिलं द्या आणि नंतर न्या. त्या मुलानं बाबांच्या कानात हळूच सांगितलं बाबा माझं ऐकता काय. बोलणं राजा, जर ते बाबा आपल्याला असं देत नसतील तर आपण संध्याकाळी त्यांच्या दुकानात चोरी करू. काय करू बाळा. अरे चोरी करणं हा धर्म नाही, अधर्म आहे. बाबा आपण चोरी आपल्या पोटासाठी करणार नाहीयेत. वारकऱ्यांची व्यवस्था करायची म्हणून चोरी करायची, तो अधर्म नाही, धर्म आहे. बापाचं मन त्या विषयासाठी तयार होईना, पण मुलांना हट्ट केला बाबा वारकरी किती येणार आहेत, आपण तेवढ्या पुरतच आणू, आपल्या घरच्यासाठी काही आणायचं नाही. त्या दादांचं चोरू. दोघांचं ठरलं. संध्याकाळच्या 1 वाजता सगळं गाव शांत झालं आणि त्या दोघा जणांनी ते वाण्याचं दुकान फोडलं. जेवढं वारकऱ्यांना लागतंय तेवढंच पिशवीत सामान घेतलं आणि सांगितलं बाबा तुम्ही पुढे चला. काय कशासाठी. आणि तू नाही बाबा, आपण ज्याची दुकान चोरी केली ना त्याला सांगून तरी जाऊत ना. त्या लेकरानं झोपलेल्या त्या दुकानदाराला उठवलं. दादा. ते दुकानदार धडपडून उठला. दादा काय. आम्ही तुमच्या दुकानात चोरी केली आहे. चोरी म्हटल्याबरोबर त्या दुकानदारानं अंधारामध्ये त्याला पकडलं, पण त्याचा पाय हातात आला. पाय हातात आल्याबरोबर सांगितलं बाबा तुम्ही लवकर दुकानाच्या बाहेर पडा, कारण मला त्या मालकानं काय केले, पकडले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाबा, जर यदा कदाचित उद्या गावासमोर जर उभा केलं तर आपल्या परमार्थाच्या सेवेला गालबोट लागेल. म्हणून आपली ओळख पटू नये म्हणून एक काम करा, तुम्ही माझं मुंडकं काय करा, कापा. म्हणजे जेणेकरून मुंडकं जर नसल तर धड कुणाचं हे लक्षात येणार नाहीये. ते निरागस लेकरू आपल्या बापाशी बोलत होतं. बापानं त्या लेकराचं ऐकलं, क्षणाचाही विलंब न करता बाकीचे लोक जागे होण्याच्या अगोदर त्या बापानं त्या लेकराचं मुंडकं कापलं. ते मुंडकं घेऊन तो बाप सामान घेऊन घरी आला. त्या दुकानदारानं ते पाय पकडलेला होता, सगळे तोपर्यंत जमा झाले. उजेड झाला, पाहिलं तर त्याच्यावर मुंडकं नाहीये. इकडे सकाळी संतांचं आगमन झालं, काशीच्या मालकाचं दर्शन झालं, घरामध्ये भोजनाची यथेच्छ तयारी झाली. वारकरी जेवायला बसले, भोजनं झाली. ते शीर घरामध्ये लपवून ठेवलेलं होतं. अंतकरणामध्ये एका बाजूला दुःख आहे आणि एका बाजूला आनंद आहे की अशा महात्म्यांची सेवा करायचं भाग्य प्राप्त झालं. ज्यावेळेस महात्मे जायला निघाले त्यावेळेस पती पत्नी त्या महात्म्यांना वाट लावायला निघाले. ज्यावेळेस चौकामध्ये आले त्यावेळेस भरपूर गर्दी जमली होती. महात्म्यांनी ज्ञानोबारायांनी विचारलं, का हो गर्दी का जमली. सांगितलं, रात्री आमच्या वाणीदादाच्या दुकानामध्ये चोरी झाली, चोर पकडला, पण त्या चोराला मुंडकं नाही, त्याचं धड वेशीवर टांगलेलं आहे आणि ते पाहण्यासाठी गाव जमा झालेलं आहे. त्या गर्दीतून वाट काढत काढत ज्ञानोबारायन त्यांच्यासोबतचे वारकरी त्या ठिकाणी आले आणि वारकरी आल्याबरोबर ज्याच्या डोक्यावर शिर नव्हतं त्याचे हात आपोआप जोडले गेले. ज्ञानोबारायांचं अंतकरण भरून आलं. पाठीमागे कबीरजी महाराज होते. कबीरजी महाराजांचं अंतकरण भरून आलं.
तेव्हा एकच पुत्र होता रे, पण शिर नसताना सुद्धा साधू संतांना प्रणाम करण्यासाठी ज्याचे हात जोडले, देवा आमचं जीवन धन्य झालं बघ, धन्य झालं. ज्ञानोबारायांनी विचारलं हा कोण आहे? अहो सकाळपासून तेच चर्चा आहे, कोण आहे माहिती नाहीये, कारण याचं शरीरावर मुंडकच नाहीये, ओळख पटन आहे. ज्ञानोबारायांनी मागे फिरून पाहिलं, कबीरजी महाराज जमिनीकडे बघत होते आणि आपल्या अंगठ्यानं ते जमीन अशी उकरत होते. हात धरला, महाराजजी तुमचा कमाल नावाचा मुलगा कुठे आहे? कबीरजी महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडत नव्हता. बोला ना महाराज, कमाल कुठे आहे? कमाल कुठे आहे? ज्ञानोबारायांचा हात घट्ट धरला आणि कबीरजी महाराजांनी बोट केलं, महाराज तो माझा मुलगा आहे. विचारलं त्याचं धड कुठे आहे, आपलं शिर कुठे आहे? सांगितलं गावाला ओळख पटू नये म्हणून माझ्या लेकरानं ते मुंडक कापायला लावलं, ते घरामध्ये नेऊन ठेवलेलं आहे. त्या प्रेताचे हात अजून जोडलेलेच होते. ज्ञानोबारायांनी त्याचं शिर आणलं आणि त्या प्रेताला ज्ञानोबारायांच्या समक्ष ते शिर जोडल्या गेलं आणि पुन्हा ज्ञानोबारायांनी कमालाला जिवंत केलं. स्वतःच्या शरीराची संतासाठी किंमत ठेवली नाहीये, म्हणून तुकोबाराय सांगतात त्याला भक्त म्हणा, अभंगाच्या भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाना, दे देहि उदास. भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाना, दे देहि उदास. भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाना, दे देहि उदास. भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाना, दे देहि उदास. भक्त ऐसे जाना, देव दास. भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाना, भक्त ऐसे जाना, देव दास. गेले आजा पासनी वारुनी, गेले आजा पासनी वारुनी. विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जनधन, न आवडे जनधन, न आवडे जनधन, माता पिता. वारोनी गेली आशा पासने, वारोनी विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा, विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जनधन, न आवडे जनधन, न आवडे जनधन. भक्त ऐसे जाना, दे देव दास. भक्त ऐसे जाना,
ममत्व नाही त्यांना भक्त म्हणा, भक्त ऐसे जाना. जाना या शब्दाचा अर्थ आहे कीर्तनात उठून जाना असं नाही. जाना म्हणजे समजून घ्या. आपण म्हणतो ना, अरे जरा जाण रे बापाच्या कष्टाला, जाण जाण. जाणणे म्हणजे समजून घेणे. तुकोबराय सांगतात कुणाला भक्त म्हणा, जे देही उदास. आपल्या देहाविषयी ममत्व नाहीये. तुकोबरायांना विचारलं, महाराज अजून एखादा पुरावा तुमच्याकडे आहे का? तुकोबराय म्हणले, हा घे पुरावा. लय लांब जायचं नाही पुरावा शोधायला. आजची वारी कुठली आहे? कुठली आहे? पंढरपूरची. आणि पुढची आता येणारी एकादश कुठली आहे? नाही, आता आळंदीची आहे. पण आपण एकदा पंढरपूरला जातो ना, आपण एकदा कुठं जातो आहे नाही दर महिन्याला. हो हां हां, कुठं जातो? तेरला. तेरला गोरोबा काका. ऐका ना, गोरोबा काका ते चिखल मळत होते. पण ते चिखल तोडवत असताना सुद्धा किती प्रेम होतं भगवंताचं. नामस्मरण अखंड अखंड अखंड. आणि करू हरी कथा, करो हरे कथा, सदा नाम घोष करो हरे कथा. सदा नाम घोष करो हरे कथा, सदा नाम घोष करो हरे कथा. सर्व अलंकार, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. सदा नाम घोष करो हरिकथा, तेने होय चित्ता किंवा झाले समाधान. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार. महाराजांना पत्नीनं सांगितलं, मालक मी थोडंसं पाणी आणायला चालले आणि घरामध्ये लहान लेकरू आहे, काय करा त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. आता ते बायको काय म्हटली हे ऐकायला ते भानावरच नव्हते. विधेय अवस्था होती. भगवंताचं नामस्मरण करत करत असताना ते चिखल तोडवत होते. पत्नीनं मुलाची जबाबदारी मालकाला सांगितली आणि ती पाणी आणायला गेली. पण महाराज ते लेकरू जमिनीवर झोपवलेलं होतं आणि पाणी आणायला वेळ लागला आणि ते लेकरू उठलं आणि ते लेकरू आईला शोधत शोधत अंगणामध्ये आलं. आता ते लेकरू अंगणामध्ये आलं, इकडं इकडं आईला शोधू लागलं. आई कुठेच दिसत नाहीये, पण बाबा त्या लेकराला दिसले. म्हणून ते लेकरू बाबांकडे आलं. ते रांगत रांगत आणि ते वडिलांच्या पायाला धरण्यासाठी ज्यावेळेस ते चिखलामध्ये उतरलं. आता महाराज ते पायानं चिखल काय करत होते आणि ते लेकरू कधी पायाखाली आलं, त्या लेकरानं टाहो फोडून फोडून प्राण सोडले. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई. कुंभाराने बाळ तुडविले बाई, कुंभाराने बाळ तुडविले बाई. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई. कुंभाराने बाळ तुडविले बाई, कुंभाराने बाळ तुडविले बाई. दादा कुंभार दादा
आणि ते लेकरू मध्ये आलं. कधी पायाखाली गेलं कळालंच नाही. हसता खेळता बोबडे बोलता. ते लेकरू हसत खेळत खेळत बोबड बोलत बोलत आलं. तुडविले बाळ त्यांचे चित्त नाही, नवलाची गोष्ट ऐक सकये बाई. कुंभाराने बाळ तुडविले पायी. आणि मग ते लेकरू पायाखाली तुडवल्या गेलं. त्या लेकराचं सगळं रक्त त्या चिखलामध्ये रक्त आणि मांस माकलं. पत्नी बाहेरून आली. ते चिखलाचा रंग बदलला होता. पटकन तिनं कमरेवरची घागर खाली ठेवली. घरामध्ये जाऊन पळत पाहिलं. अंथरुणावर लेकरू नाही. पळत हंबरडा फोडला आणि आपल्या मालकाला धरून तिनं हलवलं आणि सांगितलं, मालक तुम्हाला लेकराला सांगितलं होतं ना सांभाळायला, कुठेही लेकरू. आता कुठे माहीतच नव्हतं तर काय सांगतात महाराज. चिखलाकडे पाहिलं, सगळा चिखल रक्तानं लाल झाला होता. आई होती आई होती. आईचा राग अनावर झाला आणि ती आपल्या नवऱ्याला ती बोलू लागली एवढं बोलू लागली. आता ती आई आहे आणि त्या बोलण्याच्या ओघामध्ये तिचं संतुलन बिघडलं. ती जास्तच काही बोलू लागली. थोडासा महाराजांना राग आला आणि महाराजांनी तिला शांत करण्यासाठी काय केलं, हात उगारला. असा मारला नाही, फक्त उगारला. आता मारायचंय पण तिने शब्द उच्चारला, खबरदार मला जर अंगाला हात लावला तर पांडुरंगाची शपथ आहे. राग शांत झाला, दुःख विसरून गेली. त्या दिवसापासून ठरवलं की पत्नीने आपल्याला शपथ घातली, शरीराला स्पर्श करायचा नाही. एकुलता एक लेकरू होतं, मरून गेलं. बरेच दिवसाचा काळ निघून गेला. पत्नीनं घडलेला प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. बाबा, रागाच्या भरामध्ये मी मालकांना मला जर शरीराला स्पर्श केला, हात लावला तर तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे असा माझ्या मुखातून रागानं वाणी बाहेर पडला आणि त्या दिवसापासून त्यांनी स्पर्श बंद केला. सासरेबुवांनी जावयाची भरपूर समजूत काढली पण सांगितलं, प्राण जरी गेला तर मी पुन्हा स्पर्श करणार नाही. पुन्हा महाराजांचं दुसरं लग्न करायचं ठरवलं आणि त्याच बायकोची लहान बहीण महाराजांना दुसरी बायको म्हणून दिली. पण सासऱ्यानं चूक केली. जसं माझ्या थोरल्या लेकीला सांभाळलं तसं बारकीला सांभाळा म्हणले. बरं झालं. तिनं सांगितलं हात लावायचा नाही. हिला जसं सांभाळत तसं हिला सांभाळायचं, म्हणजे आता हिला सुद्धा स्पर्श करायचा नाही. पुन्हा काळ गेला. दोघी बहिणींनी ठरवलं यांची प्रतिज्ञा मोडायची. एक दिवशी संध्याकाळी झोपलेली असताना दोघी जणींनी बाजूला येऊन झोपल्या आणि दोन्हींनी आपल्या अंगावर त्यांचे हात स्पर्श करून घेतला. ज्यावेळेस स्पर्श जाणवला त्यावेळेस काका उठले. आपल्या दोन्ही बायकांना काही सुद्धा न बोलता अंतकरणामध्ये भगवंताला जाब विचारला, देवा माझ्या या हाताने पाप केलं आणि तुझी केलेली प्रतिज्ञा याच हातामुळे मोडली, म्हणून ह्या हाताची गरज काय. बाजूला कडबा कापायची वेळी होती, त्या वेळीखाली दोन्हीच्या दोन्ही हात घातले आणि मनगटापासून त्या वेळीच्या खाली ते दोन्ही हात कापून टाकले. का? भगवंताची प्रार्थना मोडल्या गेली. आता स्पर्श करायचा विषय संपला. देहाविषयी ममत्वच नव्हतं. प्रसंग गोड ऐका. दोन्हीच्या दोन्ही हात गेले आणि गाडगे मडके घडवायचा व्यवसाय बंद पडला. उपासमारीची वेळ आली. उपासमारीची वेळ कोण देणार आहे? जर मडके घडवले विकले तर पैसे.
गोरोबा काका फक्त देवाचं भजन करत होते आणि पंढरपूरचा मालक विटेवर रडत होता. रुक्मिणीने विचारलं, देवा काय झालं रडायला? रुक्मिणी, माझ्या गोरोबा काकांच्या घरी अन्न करून सगळे बसलेले आहेत तरी सुद्धा खायला भेटत नाही. का? कारण देवाची प्रतिज्ञा मोडली म्हणून काकांनी स्वतःच्या हातांना काय केलं? बाजूला करून टाकले. ऐका ना दादा, गोड ऐका. जगाच्या मालकानं सांगितलं, रुक्मिणी चला. म्हणले कुठं? अहो सगळे माणसं तुमच्याकडे येतात. ऐका ना दादा, आपण देवाला भेटायला जातो आणि देव भक्तांना भेटण्यासाठी भक्तांच्या घरी येतो. आपण जगाच्या मालकाला भेटायला जातो पण जगाचा मालक भक्तांना भेटायला येतो. रुक्मिणी, काय देवा चला. कुठे? चला जायचे आपल्याला यात्रेला. अहो देवा, सगळी मंडळी तुमच्यासाठी यात्रेला पंढरपूरला येतील, तुम्ही हो चला. गरुडाला सोबत घेतलं. रुक्मिणी आई साहेबांनी जगाचा मालक, पंढरपूरचा मालक डोकी नावाच्या गावापर्यंत आले आणि डोकीला आल्यावर रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी आपल्याला वेषांतर करायचे. म्हणजे? रुक्मिणी आई साहेबाला काहीच कळलं. हो रुक्मिणी, वेषांतर करायचे. अहो रुक्मिणी मला, देवा काय चाललंय तुमचं? कुठे आणलं मला? कुठल्या देवाकडे जायचंय? सांगतो. गरुडा, बोला देवा, हे तुमचं रूप सोडा. गरुड म्हणला, मग गाढव व्हा, गाढव. गरुड म्हणला, गरुडाच? हो म्हणले, हो. आता आज्ञा भगवंताची आहे. गरुड पटकन गाढव झाले. रुक्मिणीला सांगितलं, हे उंची वस्त्र जे आहे भरजरी ते सोडा. एक लुगडं घेतलं आणि ते लुगडं कष्ट्याचं घातलं आणि कपाळाला असं आडवं कुंकू लावलं, ते भलं मोठं. आणि भगवान परमात्म्यानं आपलं वेश परिधान केला आणि गुडघ्यापर्यंत धोतर आणि अंगावर बंडी घातली आणि भगवान परमात्मा डोकीवरनं तेर नावाच्या गावला आली. किती जण? 3 जण. गाढव, कुंभारीन आणि कुंभार दादा. विचारलं, का हो या गावामध्ये एखादं कुंभाराचं घर आहे का? का हो आमच्या भागामध्ये दुष्काळ पडला आणि खाण्याची पंचायत झाली म्हणून कामाच्या शोधार्थ आम्ही इथपर्यंत आलो. गावातल्या मंडळींनी सांगितलं, आमच्या गावात एक कुंभाराचं घर आहे पण त्यांचा व्यवसाय बंद झाला. का? त्यांना हात नाही येत. घराचा पत्ता हो सांगून आहे, सरळ जावा तुम्ही त्यांच्या घरी. कुंभार दादा, कुंभारीन आणि गाढव आले. गोरोबा काका अंगणातल्या तुळशीला पाठ टेकून जगाच्या मालकाचं भजन करत होते. रुक्मिणीला काय चाललंय काहीच कळत नव्हतं. पण रुक्मिणी, गरुड ते आले अंगणामध्ये. गोरोबा काकांकडे पाहिलं आणि जगाच्या मालकानं आवाज दिला, महाराज, ओ महाराज, महाराज आम्ही आलोत. कोण? पश्चिम महाराष्ट्रामधून आलो. का? आमच्या भागामध्ये दुष्काळ पडला आणि अन्न करत अन्नाच्या शोधार्थ इथपर्यंत आलो. आम्ही जातीनं कुंभार आहेत. आपल्या घराचा पत्ता इथं मिळाला, जर आपल्याकडे काही काम भेटलं तर 4 घास खायची व्यवस्था होईल. हे म्हणले, आमच्याच पोटाचं आम्हाला पडलं आणि तुमच्या पोटाचं. बरं ती एक तरी होतं का? 3 जण. दादा आमच्याकडे कामही नाही आणि खायलाही काही नाही. नाही, फक्त राहायला जागा द्या आणि खाण्यापुरती भाकरी द्या. कोण म्हणतंय? जगाचा मालक म्हणतोय, जगाचा मालक. ऐका ना दादा, गोड ऐका, गोड ऐका, गोड ऐका. गोरोबा काकांनी सांगितलं, दादा तुमच्या पाया पडतो पण परीक्षा घेऊ नका. आमच्याकडे कामही नाहीये आणि आमच्याकडे खायलाही काही नाही. जगाचा मालक जवळ आला. ते हात नव्हते ना, ते असं सोंग्यामध्ये हात घातले. महाराज फक्त आम्हाला राहायला जागा द्या हो. आम्हाला खरंच सुंदर मडके गाडगे घडवता येतात.
आणि मग काकाच्या मनात विचार आला, आपले हात गेलेत, यानं जर मडके घडवले तर पुन्हा आपला व्यवसाय काय होईल? सुरू होईल. ठीक आहे दादा, राहायला घर मिळेल, पण एक काम करावं लागेल, काम तुम्हाला एकट्याला करावं लागेल. म्हणजे तुम्ही काही करू लागणार नाहीयेत का? आणि मग धोत्रातल्या सोंग्यातले हात काढले. सांगितलं, महादेवा, आपलं बाबा आमच्याकडे ये ना येऊ, कसे काम करायचे? चिंता करू नका, मी आहे. कोण म्हणतोय? जगाचा मालक, जगाचा मालक. मधून गोरोबा काकांची पत्नी सांगत होती, आपल्याच घरी खायला काही नाही, यांना कुठं आश्रय देत आहे? पण संतांचं अंतकरण विशाल असतं. जाऊ दे, चटणी मिरचीवर आपल्या संग भाकर खातील, आलेत ना कुठून तरी. अगं त्यांच्याकडे दुष्काळ पडलाय की मग आपल्याकडे सुकाळ आहे का? अहो आपल्याच घरी काही नाही, बघू काहीतरी घडवितो म्हणतोय ना मडके, घडवू दे. आई, जगाचा मालक म्हणतोय, आई ऐका ना दादा, गोड ऐका, भक्ताची लक्षण. आई फक्त राहायला जागा द्या. हो ताई, फक्त राहायला जागा द्या. राहायला जागा आणि मिळेल तेवढं खायला, या अटीवर त्यांना कामावर ठेवलं. आणि त्याच दिवशी कामाला सुरुवात झाली. आता जगाचा मालक आहे, करतुम अन्यथा करतुम शक्ती त्याच्याकडे आहे. भगवंतानं गाडगे घडवायला सुरुवात केलं, जगाच्या मालकानं. आता ज्या जगाच्या मालकानं एवढी सृष्टी निर्माण केली, त्याला गाडगं घडवायला काही अवघड असेल का? सांगा ना दादा. रचा है सृष्टी जिसको प्रभू ने, ज्या भगवंतानं एवढी सुंदर सृष्टी निर्माण केली, त्याला गाडगे घडवायला किती वेळ लागत होता? अहो दुपारी काम सुरू झालं, संध्याकाळी अंगणामध्ये गाडगे बघायसारखे घडवले होते, बघायसारखे. काका तर नुसतं त्या गाडग्याकडे त्याच्या हाताकडेच बघत होते. वाऱ्यासारखी बातमी त्या परिसर म्हणजे गावामध्ये पसरली संध्याकाळी. गोरोबा काकाच्या घरी कुणीतरी कुंभार आला आणि काकापेक्षा कितीतरी पटीनं गाडगे नंबर 1चे बनवले. दुसऱ्या दिवशी गावातल्या माणसाची गर्दी, तिसऱ्या दिवशी परिसरातल्या लोकांना कळालं आणि मग गोरोबा काकांच्या घरी बुकिंग सुरू झाली. ॲडव्हान्स आदुगर माल भेटना, पण एवढी गर्दी वाढली, काका तर नुसतं बघायचीच. घरामध्ये आनंदाला उधाण आलं. 6 महिने जगाच्या मालकानं काकांच्या घरी गाडगे घडवले, गाडगे घडवले. पंढरपूरची वारी जवळ आली. काकांनी सांगितलं, दादा मला पंढरपूरला जायचंय आणि गिरायकाकडे थोडंसं लक्ष दे बरं का, तू कामामध्ये व्यस्त असतो. देवानं गाडगे घडवावे आणि काकाने ते विकावे. हो विकावे. जबाबदारी सांगितलं तुम्ही काका जा, काही अडचण येणार काय? सगळं गावच काका म्हणत होतं, जगाचा मालक सुद्धा काकाच म्हणायचा. संध्याकाळी रुक्मिणीने विचारलं, देवा आषाढीला जर सगळे वारकरी पंढरपूरला आले आणि तुम्हाला जर विटेवर पाहिलं तर तिथं जर तुम्ही नाही दिसलात तर पंढरपूरमध्ये हाहाकार माजेल, काय करायचं आता? चिंता करू नको रुक्मिणी, ऐका ना दादा, गोड ऐका. गोरोबा काका पंढरपूरच्या वारीला निघून गेले. जगाच्या मालकानं भरपूर गाडगे घडवून त्या अंगणामध्ये असे ढीग लावले आणि आषाढीच्या आदल्या दिवशी जगाचा मालक तेरवरनं रुक्मिणीसह गरुडाला घेऊन पंढरपूरला आला. घरामध्ये काहीही सांगितलं नाहीये, फक्त निरोप दिला, आई जरा तातडीचं काम आलंय ग, गावाकडून जाऊन 2 दिवसात. अरे तुला कळतं का काही आहे? मालक पण नाही, आई खरंच खूप अडचण आली ग. देव निघून गेला. जगाचा मालक विठेवर जाऊन उभारला. एकादशी, लाखो वारकरी पंढरपूरमध्ये आहेत. एकादशीचं संध्याकाळचं कीर्तन वाळवंटामध्ये नामदेवरायांचं. कीर्तनाला नामदेवरायच्या गोरोबा काका सगळ्यांच्या समोर बसलेले आहेत. जगाचा मालक नामदेवरायच्या कीर्तनामध्ये पाठीमागे येऊन उभा आहे. नामदेवरायचं गोड कीर्तन सुरू आहे. जनाबाईनं प्रमाण कुणाला म्हणायचं याचं गोड चिंतन सांगावं. सगळ्या साधू संतांनी प्रमाण म्हणावी. कीर्तन असं रंगात आलं. जगाचा मालक नाचत होता. नाचता नाचता देवाच्या अंगावरचा पितांबर कधी गळाला देवाला सुद्धा भान नव्हतं.
मध्यंतर कीर्तनाचं आलं आणि नामदेवरायांनी सांगितलं विठोबा रुक्माईचं भजन करायचे, सर्वांनी हात वरी करा. सगळ्यांनी हात वरी केले, पण काका कुठे हात वरी करतात. समोर बसलेल्या काकांना सांगितलं, काका हात वरी करा, भगवंताचं भजन करायचे, हात वरी करा. काकांनी आपल्या मनगटाकडं पाहिलं, टाळी वाजवायची तर पंजाच नाहीये, तर काय करायचे. काका करा ना हात वरी, करा ना. आणि मग काकांनी ते दोन्ही हात आपले वरी केले आणि भगवंताचं गोड भजन सुरू झालं. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, ज्ञानोबा माऊली 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 तुकाराम. भजन एवढं रंगात आलं आणि काका ते हात वाजवत होते. त्या भजनामध्ये कधी काकांना मनगटापासून पुढचे पंजे फुटले कळालंच नाही. गोड भगवंताचं भजन झालं, द्वादशी झाली, आनंदाला पारावार नाहीये. ज्या दिवसापासून घरी तो कुंभार दादा आला त्या दिवसापासून परिस्थितीमध्ये सुद्धा बराच बदल झाला होता. 10 वेळेस देवाचे उपकार मानत होते. देवा साक्षात तुझ्या रूपानं माझ्या घरी कुणाला तरी तू पाठवलंस आणि माझ्या प्रपंचाची चिंता संपली. पाठवलं होतं का तोच होता? अहो तोच होता ना. विटेवरचा मालक फक्त ऐकत होता. हो भगवंताचे उपकार मानले, द्वादशी सोडली आणि काका गावाकडे तेरला आले. तेरला येऊन पाहतात तर ते ढिगारे तसेच दिसले आणि तेही काहीतरी पुढं 6 महिने चालतील एवढं करून ठेवलं होतं. पण दारामध्ये गाढव बी दिसना. आवाज दिला पत्नीला. पत्नी धावत बाहेर आली. दोघी होत्या. दोघींनी पाहिलं तर काकांना हात होते. अहो काय सांगायचं, दोघींनी पळत आल्या. हे घडलं कसं? आनंद झाला. सांगितलं पंढरपूरला नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये माझ्या भगवंतानं मला हात दिले. भगवान परमात्मा अंतकरणातल्या शुद्ध भावाला आणि भक्तीला बोलतो. सांडोनिया वैकुंठाशी उघडा आला पंढरपुरा, परब्रह्म तो सोयरा, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळ येऊनी झाला येता, गोकुळीचे केने आले याचे ठाया. भगवान परमात्मा भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आला दादा ऐका. काका घरात आपल्या पत्नीशी बोलत होते पण लक्ष कुठं होतं? ते कुंभार बी दिसत नाही. विचारलं बायकांना आपल्या पत्नीनं, आता कुठे गेलं? अहो मालक तुम्ही गेलात की दुसऱ्या दिवशीच ते बी गेले. म्हणजे कुठं? आता गावाकडं काहीतरी अडचण आली म्हणले, ते तिघं बी गेले. म्हणजे गाडवाला बी घेऊन गेले. काका विचार करू लागले, मी त्याच्यावर एवढी जबाबदारी सोपवली होती की मी येईपर्यंत सगळं सांभाळायचं आणि माझ्या पाठीमागं 2 दिवसानं निघून गेला आणि हे एवढं. अहो म्हणले त्यानं रात्रंदिवस काम करून ठेवले. ऐका ना दादा, गोरोबा काकांच्या मनामध्ये विचार आला, 2 दिवसामध्ये मला एवढं काम करायला वर्ष लागत होतं आणि ह्यानं 2 दिवसात एवढं काम करून ठेवलं. नेमकं काय भानगड आहे? आणि पुन्हा आणि ते पाऊस येऊन म्हणून झाकून ठेवतो. ऐका ना दादा, गोड काकांनी ते झाकलेलं ते वरचं चवळ काढलं आणि ज्यावेळेस काकांनी त्या गाडग्याच्या ढिगाकडे पाहिलं त्यावेळेस काकांनी मोठ्यानं हंबरडा फोडला. पत्न्या दोघी धावत आल्या. काय झालं मालक? का कशामुळं ओरडलात?
काकांनी आपल्या पत्नीला सांगितलं, अगं म्हणलं काय, हा जो आपल्याकडे कुंभार आलता ना, मग तो कुंभार नव्हता ग. म्हणजे कोण होता? जगाचा मालक होता. म्हणजे आज भगवंताचा आषाढी दिवशी जो पितांबर देवाच्या अंगावर होता ना, तो पितांबर गाडग्यावर झाकलेला होता. कशावर होता? भगवंता, अरे माझ्यासाठी तुला 6 महिने माझ्या घरी येऊन काम करावं लागलं. काकांचं हृदय भरून आलं आणि प्रत्येक गाडग्याला काका आपल्या हृदयाला लावित होते. दादा, भगवंताचा स्पर्श झाला होता त्या परिसरामध्ये. काकांची एवढी कीर्ती झाली, एवढी कीर्ती झाली. का? कारण त्यांनी आपल्या शरीराकडे पाहिलं नाही, भगवंताच्या भक्तीला प्राधान्य दिलं. भक्तायशे जाना. आपल्याला बसायला जर नीट नाही टाकलं, कारण आपल्याला काय लागते? व्यवस्था लागते. आपल्याला काय लागते? व्यवस्था लागते. खरं सांगा बरं, तुम्ही जर तुम्ही शेजारणीच्या घरी गेला 1.5 तास बसून जर तिनं नाही चहा पाजला, तर अख्ख्या गल्लीमध्ये प्रवचन चालू होते. आणि तिनं या वर्ष 2 वर्ष रोज पाजू द्या की तिचं नाही घरानं निघत, फक्त एका दिवशी न पाजू द्या. कारण आपल्याकडे व्यवस्थेला किंमत आहे, पण परमार्थामध्ये अवस्थेला किंमत आहे. म्हणून संतांची अवस्था सांगितली. भक्तायशे जाना ओळखा जे देही उदास. 10:30 वाजली, आता शिक फक्त पहिले चरण झाले. आता तुम्ही विचार करा, अजून 3 बाकी आहेत, म्हणजे किती तास लागतील? कारण बरोबर 9ला कीर्तन सुरू झाले, म्हणजे 1.5 तासाला 1 चरण झाले. 4 चरण सोडायचे म्हणजे 4 दीड 6, 9 म्हणजे 3 वाजता कीर्तन. महागल्ले म्हणले बरं आहे, तिकडल्या तिकडच. पुढे गेले ती बसली अडकून. पण नाही, कीर्तनाची मर्यादा आहे, वेळ आहे. चला, भक्तायशे जाना ओळखा कुणाला? जे देही उदास. अजून काय? गेले आशा पाश निवारुनी. पाश हे 7 आहेत. 1 पाश असता तर गेला म्हणले असते, पण शब्द आहे गेले, म्हणजे एकापेक्षा अनेक. याच्यात पाश कोणते कोणते आहेत? सगळ्यात महत्वाचे 2 पाश सांगतो. ते पाश आतापर्यंत कुणाचे सुटले नाहीत. त्याच्यातला पहिला पाश आहे ग्रहपाश आणि दुसरा पाश आहे दारापाश. ग्रह म्हणजे घर आणि दारा म्हणजे दार. दारा म्हणजे बायको, पत्नी. हे 2 पाश माणसाच्या जीवनामध्ये एवढे मोठे आहेत. हे पाशच ओलांडून गाडी पलीकडे जात नाही. कारण असा गतिरोधक आहे. गतिरोधक ओलांडायचा म्हणलं की ड्रायव्हरच्या भाषेत पाटा मोडला. ज्या संतांच्या जीवनातले हे 7 पाश निवृत्त झाले त्यांना भक्त म्हणा. गेले आशा पाश. पाश पाश आणि आशा हे दुःखाला कारण आहे. कारण एक आशा पूर्ण झाली की लगेच दुसरी आशा तयार. पायी फिरत होता, देवाला विनंती केली, देवा एखादी सायकल भेटली तर बरं होईल. देव म्हणला जाऊ दे सायकल. पाय खुडून खुडून जीव जायची वेळ आली, एखादी गाडी भेटली, गाडी दिली. काय सांगावं, ऊन वारा पाऊस लागायला एखादी बारकी 4 व्हीलर भेटली, 4 व्हीलर दिली. नाही हिच्यात लईच पोळायला लागले, एसीची भेटली, एसीची दिली. नाही ही सुद्धा जरा बारकीच होईल, चांगली 30-40 लाखाची 30 लाखाची बी दिली. मला सांगा आशा संपत्ती का हो? व्यवहार सांगतो. एखाद्यानं घर बांधलं लातूरमध्ये, 2च खोल्याचं बांधावं, 2 खोल्याचं झालं.
बंगला व्हावा, बंगला झाला, दुसरा मजला, दुसरा दिला, चौथा झाला तरी पाचव्याची तयारी सळयावरी उघड्याच आहेत अजून. का? जर यदा कदाचित बांधायचं ठरलं तर बांधू. कारण ही आशा आहे. आशा याम परम दुःखाय, दुःखाला जे कारणीभूत ठरते ना तिला आशा म्हणायचं. आणि ह्या साधू संतांच्या जीवनातली ती समूळ नष्ट झाली, गेली आशा पाश निवारुनी. मग त्यांच्या जीवनातली आशा गेली, मग त्यांच्या जीवनात काय होतं? विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जनधन माता पिता. अजून एक उदाहरण सांगतो. भक्त प्रल्हादाला स्वतःचा देह घालवायची वेळ आली तरी त्यानं फक्त एकच म्हणत होता, नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि आता उत्तरार्धावर थोडस अंडरलाईन झाली, न आवडे जन. महाराज, ज्या संतांना, ज्या भक्ताला माणसंच आवडत नाही तर त्याला भक्त म्हणायचंय कसं? कधीही बघा, संत महात्मे एकांती असतात, लोकांती नसतात. एकांती राहतात. त्यांना नाही समाजापेक्षा जास्त जावं वाटत. जनन आवडे, ठीक आहे, मान्य करू. एखाद्या माणसाला माणसंच आवडत नाहीत म्हणून माणसं दिवसभर घरातच बसते, अजिबात इकडं तिकडं कुठं जात नाहीत, कारण त्यांना समाजात नको वाटते. बरं ठीक आहे, चला मग त्याला भक्त म्हणायचं का? दुसरं महत्वाचं सांगितलं, धन न आवडे धन. आता इथं बसलेल्यापैकी कुणाला पैसे आवडत नाही? हातवरी करा बरं. हां, बरं जाऊ द्या. माग 2016ला 2000ची नोट बंद झाली. 2016लाच बंद झाली. जर समजा ती आता रस्त्यावर जर पडली, सापडली जाताना कीर्तनावरून घरी, तो सोडून जाताल का घेऊन जाताल? पटकन बोला. नाही, 5-6 वर्ष झालं ती बंद होऊन, घेऊन जाताल का टाकून जाताल? अहो घेऊन जाताल. उद्या जर चालू झाली तर पुन्हा धन न आवडे आणि त्याला संत, हो संत म्हणायचं. महाराज तुमच्याकडे पुरावा, तुकोबाराय सांगतात, हा घे पुरावा. ऐका ना दादा, गोड गोड ऐका. पंढरपूर क्षेत्रामध्ये राका कुंभार नावाचा भक्त राहतोय. मुलगी आणि पत्नी, 3 जण कुटुंबात. राका, वंका, बंका हे कुंभार समाजाचे. दररोज मडके घडवावे, ते मडके भाजावे, त्याचं बाजारामध्ये विक्री करावी आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करावा. एक 2-4 दिवस असे मडके घडवले आणि एका भल्या पहाटे उठून राका कुंभाराने ते सगळे मडके आव्यामध्ये लावले आणि उजडायच्या अगोदर तो आवा पेटवला. आवा पेटला आणि एवढ्यामध्ये एक मांजर आलं. ते गाडगे सगळ्या अंगणामध्ये ठेवले होते आणि ते मांजर ते गाडगे शोधू लागलं. राका कुंभार बघू लागले, हे मांजर का ओरडत आहे सारखं, ते म्याव 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 म्याव, ह्या इकडं जा तिकडं जा, इकडं जा तिकडं जा. पत्नी बाहेर आली, मुलगी बाहेर आली. राका कुंभाराने आपल्या पत्नीला सांगितलं, अहो ज्यार ती मांजर या ठिकाणी घुटमळतंय त्यार ती मला वाटतंय की एखाद्या डेऱ्यामध्ये ती मांजर वेली असेल. आणि आपण तर सगळे मडके काय केलेत, आव्यात लावलेत आणि तो आवा तर धगधग धडधड पेटलाय. राका कुंभाराच्या अंतकरणाची घालमेल सुरू झाली. देवा, जर यदा कदाचित ती मांजर जर एखाद्या डेऱ्यामध्ये वेली असेल आणि तिचे जर पिल्ले या डेऱ्यामध्ये गेले आणि ते पिल्ले जर मेले तर देवा मी आयुष्यात काय कमवलं? अरे माती तुडवत असताना सुद्धा किडा मुंगी येऊ नये म्हणून एवढी काळजी घेत होतो. तिघा म्हणजे पती पत्नींनी आणि मुलींनी भगवंताची प्रार्थना केली, देवा जर यदा कदाचित त्या मांजरीचे पिल्ले डेऱ्यात असतील तर ते पिल्ले जिवंत निघावे. 3 दिवस ते 3 जण भगवंताचा धावा करत होते. मांजर तिथं बसूनच होती आणि आव्याच्या भोवती 3 जण देवाचं भजन करत होते. फक्त देवा ते पिल्ले जिवंत ठेव. कुणासाठी? त्या मुख्य प्राण्यासाठी.
तिसऱ्या दिवशी आवाज थंड झाला. गोरोबा काकांनी त्याची वरची माती काढली आणि एक 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 गाडगं बाजूला काढायला सुरुवात केली. सगळी गाडगे भाजली. प्रत्येक गाडग्यामध्ये बघावं, भगवंता अरे त्या मांजरीचे पिल्ले असतील का? ते गाडगं ठेवलं की त्या मांजरीनं मध्ये काय करावं? डोकावून पाहावं, सारखं ओरडावं, म्याव म्याव, ह्या गाडग्याकडं त्या गाडग्याकडं त्या गाडग्याकडं. त्या मांजरींची घालमेल आहे. राका कुंभाराची पत्नी रडत आहे, मुलगी रडत आहे. बाबा बहुतेक पिल्ले जळून राख झाली असेल, कुठं पिल्ले सापडणार आहेत? सगळी गाडगे त्या राव्यातून काढली, पण सगळ्यात बुडाचं एक गाडगं कच्चं होतं. सगळी गाडगी भाजली आणि वरलं भाजलेलं त्या कच्च्या गाडग्यावरचं गाडगं उचललं तर त्याच्यामध्ये एक नाही 6 पिल्ले खेळत होती. राका कुंभारांनी मध्ये डोकावून पाहिलं आणि मोठ्यानं हंबरडा फोडला. रडू लागले. रडणाऱ्या बापाला मुलीनं विचारलं, बाबा ज्या अर्थी रडताय त्या अर्थी पिल्ले मेले वाटतं. सांगितलं, पोरी पिल्ले मेले नाहीत, पिल्ले जिवंत आहेत. त्या मांजरीनीच्या सुपूर्त ते 6 पिल्ले केले. त्याच क्षणाला प्रतिज्ञा केली, देवा इथून पुढे मरेपर्यंत गाडगं नाही घडविणार. उपाशी मेलो तरी चलेल, पण गाडग्याला हात लावणार नाही. पुढे कुटुंबामध्ये अनंत अडचणी निर्माण झाल्या. व्यवसाय बंद झाला. उदरनिर्वाहासाठी काय करावं म्हणून पुन्हा लाकडं विकायचाच व्यवसाय सुरू केला. रानात जावं, लाकडं जमा करावी, सरपंच जमा करावं, त्याच्या 3 मोळ्या बांधाव्या, तिघाच्या डोक्यावर त्या मोळ्या घ्याव्या आणि पंढरपूरमध्ये आणून त्या विकाव्या आणि त्याच्यावर काय पैसे येतील त्याच्यावर आपलं उदरनिर्वाह करावा. एक दिवशी राका कुंभाराची मुलगी आणि नामदेवरायची मुलगी चंद्रभागेवर धुणं धुवायला आले. धुणं धुत असताना जवळजवळ नामदेवरायची मुलगी असं ते धुणं आपटून धुत होती आणि त्या पाण्याचा शिंतोडा राका कुंभाराच्या मुलीच्या अंगावर गेला आणि राका कुंभाराच्या मुलीनं सांगितलं, हे माझा बाप वैराग्यवान संत आहे आणि मी तुझ्या पाण्याचा शिंतोडा सहन नाही करणार. मुलीचं भांडण, लेकराचं भांडण बापापर्यंत आलं. वैराग्यवान, हो माझा बाप वैराग्यवान. नामदेवरायची मुलगी म्हणते, माझा बाप देवाच्या जवळ आहे आणि तुझा बाप कुठला वैराग्यवान? मुलीनं आपल्या बापाला सांगितलं, नामदेवरायला सांगितलं, बाबा आपल्यातल्या राका कुंभाराची मुलगी तिच्या वडिलांना वैराग्यवान संत म्हणते, मग आपण कमी वैराग्य आहे का? नामदेवरायनी त्या मुलीचं भांडण जगाच्या मालकाकडे नेलं. देवा काय? राका कुंभार स्वतःला वैराग्यवान संत म्हणतोय. भगवंतानं दुर्लक्ष केलं असेल. देवा नाही आहे, मला शंका आहे, मला संशय आहे. नामदेवा, नाही देवा मला संशय आहे. मग काय म्हणणं आहे? नाही देवा त्यांची तुम्ही परीक्षा घ्यावी. आणि परीक्षा घ्यावी म्हटल्याबरोबर दुसऱ्या दिवशी परीक्षा घ्यायचं ठरलं. हे सकाळी सकाळी राका बंका लाकडं आणायला रानामध्ये गेले आणि परीक्षा घ्यायला भगवान परमात्मा रुक्मिणी आणि नामदेवराय आले. त्यांनी सरपण जमा केलं, 3 मोळ्या बांधल्या. 11 वाजता ते सरपण घेऊन पंढरपूरच्या दिशेनं निघाले. जगाचा मालक, जगाची मालकीन नामदेवराय परीक्षा घेण्यासाठी आडव्या रस्त्यानं मध्ये गेले आणि एक चकाकणारं 1/4 किलो सोन्याचं कडं, सोन्याचं म्हणतोय हां, फक्त आता सोनं ऐकायचं, सोनं आता फक्त ऐकायचं, घ्यायचं. किती झालंय भाव? 31च्या पुढे गेलं. जाईल अजून, त्याला काय काय हे आहे का? चला आता 1/4 किलो सोन्याचं चकाकणारं कडं म्हणल्यावर रस्त्यावर ते टाकलं आणि एका झाडाच्या बुंद्याला रुक्मिणी, इकडच्या झाडाच्या बुंद्याला देव आणि त्यांच्या बाजूला नामदेवराय. बघू म्हणले वैराग्यवान संत आहे का? राका कुंभार आले. ते चकाकणारं 1/4 किलोचं कडं पाहिलं. रस्ता वाकडा केला, रस्ता वाकडा केला आणि पुढे गेले. त्या कड्याकडं डोंकून सुद्धा पाहिलं नाहीये. मागून पत्नी आली. पत्नीनं रस्ता वाकडा केला आणि ते कडं ओलांडून पुढे आली. पण राका कुंभार पुढे गेल्याच्या नंतर लक्षात आलं की आपली मुलगी अजून लांब आहे पाठीमागं. यदा कदाचित आम्हाला कळालं या सोन्याला धरायचं नाही, बायकोला कळालं, पण जर मुलीनं त्या सोन्याला हात लावला
तर आपलं वैराग्य क्षणात संपुष्टात येईल. म्हणून डोक्यावरली मुळी उतरली आणि पटकन आले आणि त्या सोन्याच्या कड्यावर काय टाकली, माती टाकली आणि ते सोनं काय केलं, झाकू लागले. एवढ्यामध्ये मुलगी तिथं आली आणि त्या मुलीनं पाहिलं ना, बापानं काय केलं तर झाकलं होतं. बाबा अशी मोठ्यानं वरडली. बाप दचकून दचकला, मला काय झालं पोरी? बाबा पुन्हा त्या मातीवर माती टाकायची काय गरज होती? देखील यादन मृतिके समान, देखील यादन मृतिके समान, देखील यादन मृतिके समान, देखील यादन मृतिके समान. नवविधा रत्न जैसे धोंडे, नवविधा रत्न जैसे धोंडे, नवविधा रत्न जैसे धोंडे. बाबा पुन्हा त्या मातीवर माती टाकायची काय गरज होती? राका कुंभाराला वाटलं आपलं जीवन धन्य झालं. सोन्यामध्ये आणि मातीमध्ये आम्हाला भेद वाटला, पण माझ्या मुलीला सोन्यात आणि मातीत समानता वाटली. देखील या धन मृतिके समान, संतांना न आवडे धन. ठीक आहे. शिवाजी महाराजांनी तुकोबारांसाठी काय पाठवला? नजराना पाठवला. सांगितलं महाराज हे आमचं काम नाही, हे परत वापस जाऊ द्या. नाही स्वीकार केला त्याचा. चला महाराज, जन न आवडे धन न आवडे, पण पुढचे 2 शब्द मात्र अवघड आहेत. माता पिता आणि एका बाजूला सांगायचं मात्रदेवो भव पितृदेवो भव, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी, सकळ तीर्थाची या धुरी जिये का माता. मग महाराज ज्याला आपली आई आणि वडील आवडला नाहीये त्याला तुम्ही सांगताय भक्त आहे. तो कोबर आहे म्हणले पुरावा पाहिजेत का? पुरावा घे. देवामध्ये आणि भक्तामध्ये जो अंतर टाकतो ते जन्म दिलेले जरी असतील तर भक्तांना ते आवडत नाहीयेत. आणि त्याच्यामध्ये पुरावा जर कोणता पाहिजे असेल तर डोळ्या देखत भक्त प्रल्हादानं आपल्या बापाचा वध पाहिला. कारण देवामध्ये तो काय करत होता? विरोध करत होता. बिभीषणानं देवामध्ये विरोध केला म्हणून आपल्या सख्या भावाचा त्याग केला. आणि भरतानं प्रभू रामचंद्राला कैकईनं वनामध्ये पाठवलं म्हणून भरतानं आपली आई सोडली. प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू, राज्यमाता निंदू भरते केली न आवडे माता. प्रल्हाद आणि भरत राजा जन्म दिलेले मायबाप होते, पण देवामध्ये आणि जीवामध्ये अंतर टाकलं म्हणून त्यांना भक्त म्हणा असं तो कोबारांनी सांगितलं. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जनधन माता पिता, धन न आवडे राका कुंभार, माता न आवडे भरत आणि पिता न आवडे भक्त प्रल्हाद. हे भक्ताच्या यादीमध्ये सर्वश्रेष्ठ ठरले. श्रेष्ठ ठरले. मग तुकोबारांना विचारलं अशा भक्तांचं देव काय करतो? अभंगाचे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे.
साकडे पळून आशे आशे मागे पुढे आणि पुढे म्हणले पुरावा 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 घे घे पुरावा. ज्या वेळेस निर्दयी दुर्योधनाच्या आदेशानुसार दुःशासनानं द्रौपदीला भर सभेमध्ये आणलं आणि भर सभेमध्ये आणल्याच्या नंतर द्रौपदीनं आपल्या मालकांकडे पाहिलं. सगळ्यांनी माना खाली घातल्या. व्यासपीठावर असणारे द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य यांच्याकडे पाहिलं. त्यांनी माना खाली घातल्या. तिनं स्वतःच्या मनामध्ये विचार केला. अपेक्षेनं मालकाकडे पाहिलं, त्यांनी माना खाली केल्या. कृपाचार्य, भीष्माचार्य, द्रोणाचार्य यांच्याकडे पाहिलं, त्यांनी हातबल झाले. मी माझ्या स्वतःच्या आबरूचं रक्षण करणार म्हणून तिनं काय केलं, साडी गच्च पकडली. कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोटे गुंतलासी द्वारकेच्या राया, विळकात खाया लाविलासी, गया लाविलासी, विळकात खाया विळकात खाया लाविलासी, दीनानाथ वृद्ध सांभाळी आपुले, दीनानाथ वृद्ध पाप पुरे, दीनानाथ वृद्ध सांभाळी आपुले, नको पावले पाप पुण्य. स्वतःच्या ताकदीनं स्वतःची आबरू सांभाळण्यासाठी निर्या गच्च पकडल्या. पण शेवटी दुःशासनानं, दुर्योधनानं ते निर्या उपसायला सुरुवात केली. आणि मग सांगितलं, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया. पण कसं होतं, असं धरलं होतं आणि एका हातानं म्हणत होती, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया. आता एवढं जरी म्हणत होती तर निर्या निष्ठत होत्या. आता शेवटची नेरी राहिली. आणि मग तिला कळालं की आपला हात त्या नेरीला सांभाळू शकत नाही. दोन्ही हात वरी केले. कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, असं हात वरी केल्या बरोबर देव माग होता उभारलेला. माग माग अहो देव स्वतः साडी झाला. 100 कौरवाच्या बापाला कळालं नाही की साडीत बाई होती का बाईत साडी होती. निर्वाणी गोविंद देवानं माग उभारला आणि देव स्वतः साडी झाला. आणि द्रौपदीची त्या ठिकाणची आबरू देवानं सांभाळली. निर्वाणी संकटाच्या काळी देव कुणाच्या तर रूपानं माग उभारत असतो, माग उभारत असतो. पुरावा देव कुणाच्या पुढं उभारला, कुणाच्या पुढं उभारला. ऐका ना दादा, गोड ऐका, गोड ऐका. महाभारताचं युद्ध ठरलं.
आणि जगाचा मालक 18 दिवस अर्जुनाचं काय केलं? सारथ्य केलं. अर्जुनाच्या रथाच्या पुढं देव बसायचा आणि अर्जुन देवाच्या मागं बसायचा. ड्रायव्हरनं काय करावं लागतं? गाडी उभारली की पटकन उतरून काय करावं लागते? मागलचा दरवाजा काढून मालकाला उतरावं लागते. तसं जगाचा मालक पटकन रथावून खाली उतरायचे संध्याकाळी आणि अर्जुनाला हाताला धरून खाली घ्यायचे. 17 दिवस हा नियम चालला. 18व्या दिवशी युद्ध बंद झालं आणि देवानं सांगितलं, अर्जुना रथाच्या खाली उतर. देवा वेळ लागलाय का म्हणला? तू माझा नौकर आहेस, ड्रायव्हर आहेस, तू खाली उतर आणि दार काढून मला खाली घे. अर्जुना रथाच्या खाली उतर. अर्जुनाने सांगितलं, देवा दररोजच्या प्रमाणे आज तुम्ही खाली उतरा आणि मला खाली घ्या मान सन्मानानं. अर्जुना तुला सांगतो लवकर खाली उतर. अर्जुनानं सांगितलं, उतरणार नाही, अगोदर तुम्ही उतरा म्हटल्याबरोबर देवानं अर्जुनाला रथावून खाली ढकलून दिलं. आणि देवानं रथावून अर्जुनाला ढकलून खाली पाडलं आणि मग देवानं त्या रथावून उडी खाली टाकली. उडी टाकल्याबरोबर रथ पेटला. अर्जुन नुसतं चांदीचे डोळे घेऊन रथाकडे बघत होता. चांदीचे म्हणताल तुम्ही, डोळे होते का? ते डोळे झाले पांढरे अर्जुनाचे. अर्जुनाला देवानं पाणी मारून सावध केलं. अर्जुन लटलट कापत होता. देवाला अर्जुन म्हणला, देवा जर तुम्ही अगोदर उतरला असता तर पुन्हा मला वेगळं सरपण आणायची गरज पडली नसती, याच्यातच जळून मेला असतो. मग देव म्हणला, तुला अगोदर उतर कशासाठी सांगत होतो? नाही म्हणले देवा, हे आज असं का घडलं? देवानं सांगितलं, अर्जुना समोरच्या पक्षामध्ये जे काही शूरवीर उभे होते त्यांनी बाणाला काय ते सरकाळ्याची बाणं तयार केली ते का काय? अरे कृपाचार्य, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कर्ण एकाएकांच्या बाणामध्ये एवढी ताकद होती. मी जर पुढे नसतो तर अर्जुना पहिल्याच दिवशी तुझा मृत्यू झाला असता. तू काय ते काय बाण काय साधे समजतोस होतास का? पण 18 दिवस त्या बाणांसाठी मी तुझ्या समोर थांबलो. आज युद्ध बंद झालं. त्या बाणाचा प्रभाव त्या रथापर्यंतच होता, कारण मध्यस्थ मी होतो. आणि मी जर आज खाली उतरलो असतो तर त्या बाणाचा आघात एकाच वेळी तुझ्यावर झाला असता आणि तुझा प्राण गेला असता. निर्वाणी गोविंद अशी मागे द्रौपदीच्या आणि अर्जुनाच्या 18 दिवस तो पुढे राहिला. काहीच साकडे पडो नेदी. देव आलेल्या संकटाचं निवारण करतो. एकदा गोड भजन करा. विठोबार कुमार 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 विठाला 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 भक्ताय शेजाना जे देही उदास गेले आशापाश निवारोनी विषय तो त्यांचा झाला नारायण. आपला नाही, त्यांचा झाला नारायण. न आवडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो
नेदी धावत्या वेगामध्ये अभंगाचे 3 चरण संपले, 1 चरण शिल्लक राहिलेला आहे. एक 5 ते 10 मिनिटात कीर्तन संपवण्याचा प्रयत्न, कारण कीर्तनाची वेळ झालेली आहे. भगवान परमात्मा भक्ताचं रक्षण करतो. विनोदाचं सोडा दादा, कारण थोडं हसलं तर माणसाला वाटते कीर्तन झाल्यासारखं. नाही तर माय काय ॲडव्हर्टाईज नव्हती, काहीच नव्हतं. एकदा सुरू झालं चित्र बी बदललं ना. असं ऐका ना दादा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही आहे. कीर्तन हे आत्मकल्याणाचं साधन आहे. भक्ताची लक्षणं सांगत असताना तुकोबाराय सांगतात, देहाविषयी ममत्व नाही, त्यांच्या जीवनातली आशा पाश निवृत्त झाले आणि त्यांचं जगण्याचं अंतिम ध्येय एक भगवान परमात्मा झाला. अजून जाता जाता एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. ज्या दिवशी राजानं मीराबाईच्या हातामध्ये विषाचा प्याला दिला, तिला माहिती होतं याच्यात काय आहे, याच्यात काय आहे, विष आहे. तरी सांगितलं हे विष तुला प्यायचंय. कशासाठी? या भगवंताचा तू काय कर, छंद सोड, नाच सोड. तिनं सांगितलं देह जरी गेला तरी चालेल, पण मी त्या भगवंताला सोडणार नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याला जर सोडलं तर तुम्ही सुटलाव. म्हणून नदीमध्ये प्रवास करत असताना पाहुणाऱ्या माणसाचा हात धरून चालावं लागतंय. आणि त्याच्यातून जर सुटला, सुटला मग सुटला. म्हणून देवाचा हात सुटू नये बरं का, देवाचा हात असावा. सांगितलं बाबा एक वेळ देह सोडील, पण त्या देवाला नाही सोडणार. आणि मग त्या मीराबाईनं भगवंताच्या त्या मूर्तीकडे पाहिलं. लाकडाची भगवान कृष्णाची मूर्ती होती. त्या मूर्तीकडे पाहिलं आणि त्या मूर्तीच्या समोर प्रसाद म्हणून तिनं धरला आणि सांगितलं, कृष्णार्पण असतो देवा, जे काय आहे ते तुम्हाला समर्पित आहे. आणि मग ते प्याला विष होतं तरी सुद्धा आपल्या तोंडाला लावला. फक्त मीराबाईच्या तोंडाला तो ग्लास होता आणि मधलं विष जगाचा मालक कंठात बसून पित होता. काहीच साकडे पडो नेदी. पण त्या भक्तांचं बर का, नाही तर तुम्ही म्हणा कृष्णार, अजिबात नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. म्हणून जीवन जगत असताना तुकोबारायांनी आपल्याला एकच सांगितलं, तुम्हाला आशा पाश सोडता येत नाही, देवनारायण करता येत नाही, देहाविषयी प्रेम सुटत नाही, नका सोडू, काही अडचण नाही. सांभाळा देहाला, सांभाळा देहाचे चोचले पुरवा. हे सगळं घर माझं, दार माझं, सगळं पाहुणे गणगोत माझे आहेत म्हणूनही जीवन जगा, काही अडचण नाही. पण तुकोबारायांनी जाता जाता एक थोडंसं सावध केलं. हे तुम्हाला सुटत नाहीये, देव तुमचा विषय नारायण होत नाही, तुम्ही कुठलीही गोष्ट सोडू शकत नाहीये. बऱ्याच वेळेस माणसाला जर एखादी सवय लागली तर ती सुद्धा सवय सुटत नाही. बाकीच्याच सोडा. बऱ्याच वेळेस माणसं कीर्तन जर 11च्या पुढे गेलं तर मागून असं करतात. लक्षात आलं? माग हात करू आणि ते असं पुढे धरतय. फक्त महाराज कधी ठाला म्हणतय की याच्याकडंच त्याचं लक्ष असते. ठाला म्हटलं की ठाला म्हणतं की मोठा झाला. अरे जर एखादी जर व्यसन लागलं तर ते आपण सोडू शकत नाही. मग हे पाश सोडणं एवढं सोपं आहे होय? लागलेली तंबाखूची सवय माणसाला सुटत नाही. मग हे पाश आशा सोडणं शक्य नाही. तुकोबारायांनी म्हणजे नको सोड, त्या भानगडीत पडू नको. पण एक काम तर कर, म्हणजे जे तुला करण्यासारखं सोपं आहे ते.
काय करू म्हटल्याबरोबर तुकोबारांनी सांगितलं, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भोय नरका जाणे. वरची जी साधना आहेत ना ते यदा कदाचित तुमच्याकडून नाही झाले, करू नका, काही अडचण नाही. एखाद्या वेळेस कथा कीर्तनाला नाही जाता आलं तर नका जाऊ. यदा कदाचित माळ नाही घालता आली तर नका घालू. पण एखाद्यानं घातली तर त्याला नाव ठेवू नका. भली माळ घातली ना आता काय भजन. नसलेले माणसं कुटाणा करून पापाचे धनी होते बघा. आणि भजन करेन कधी वाईट वाटून घ्यायचं नाही. बरेच भजन करेल म्हणते निघाले बघा टाळकुटीत. कुटणी आणि वाजवणी याला ज्याला कळालं ना त्याचं जीवन वेगळं आहे. पण वाजवतात का कुटतात हे ज्याला माहिती नाही ना, पत्रिकेत डायरेक्ट लिहायचं. कुठं वैकुंठवासी नाही, स्वर्गवासी नाही, तुकोबारांच्या उत्तरार्धातलं कडवं टाकायचं. कुठं घातलिया, घातलिया नाही घातलाच. यदा कदाचित सत्कर्म करू वाटलं करा, तेही तुकोबारांनी सांगितलं. करू नका, करा, काही अडचण नाही. एखादा दान धर्म करू लागला करू द्या ना त्या बिचाऱ्याला, त्याची ताकद आहे ते करील. एखादा भजन करू लागला, एखादा वारी करू लागला. आता मला सांगा जन्मतच कुणी काही संत नसतो. आता माग काही आपल्या पाठीमाग चुका झाल्या म्हणून पुन्हा त्या चुका डबल करायच्या नाहीत. आजपर्यंत झालं ठीक आहे, आज कळालं इथून पुढे नाही चुकायचं. पण एखाद्यानं जर करत असेल तर त्याला कमीत कमी विरोध करू नका. तुकोबारांनी सांगितलं घातलिया, घातलिया, भीती दाखवली, भीती दाखवली. आणि आपण एखाद्या लेकराला जर लईच त्रास दिला तर काय म्हणतो, बागुलबुवा. कोण आलं? बागुलबुवा. आता ते बागुलबुवाच कोण आहे ते अजून कोणाला माहिती नाही. पण ते लेकरू काय करते, बागुलबुवा आला म्हणलं की ते गवसते. तसं तुकोबारांनी जीवाला भीती दाखवली. आणि माणसं कुणालाच भेट नसतील. बऱ्याच वेळेस माणसं आपण कुणाला, आपण कुणाला, आपण कुणाला, खरं आहे का खोट आहे? खोट आहे. आपण कुणाला, माणसं छाती काढून चौकात म्हणजे आपण कुणाला भेट नाही, पण घरी गेल्यावर हीच भेट आहे. कसा आहे घरी महाराज? जाऊ द्या, एखादा बायकोलाही भेट नसेल भेट, पण जीवनामध्ये एकाची भीती आहे. आणि त्याची भीती आहे ना त्याचं नाव आहे काळ. आणि काळाच्या तावडीतून आतापर्यंत कोणी सुटलं नाही, कोणी सुटलं नाही, कोणी सुटलं नाही. तुकोबारांनी सांगितलं त्याची भीती तर बाळगावी लागल. कारण त्यानं आजपर्यंत जन्माला आलं त्यांना सोडलं नाही. घातलिया भोय, भोय कुणाची भीती आहे त्याची आहे. म्हणून सत्कर्म करा, सत्कर्माला विरोध करू नका. भक्त नाही होता आलं तर नका हो, नका हो, नका हो, काही अडचण नाही. पण आपलं जीवन जे आहे ते स्वच्छपणानं जीवन जगावं, भगवंताचं अखंड नामचिंतन करावं. या ठिकाणी वैकुंठवासी कलावतीबाई मारुती चन्नागिरे यांच्या 5व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं ही आजचं जे आहे ते ज्ञानदान, उद्या जे होणार त्यांच्या प्रित्यर्थ अन्नदान, या अन्नदान ज्ञानदानाच्या माध्यमातून त्या आईंना भगवंताच्या चरणारविंद जागा प्राप्त व्हावी. गोड ऐका, पुण्यतिथी कुणाची होते आणि वर्ष श्राद्ध कुणाचं होतं, जयंती कुणाची होते. जयंती देवाची असते, देवाची पुण्यतिथी नसते, देवाची जयंती असते. कारण देवाच्या येण्याच्या दिवसाला महत्त्व आहे. संतांची पुण्यतिथी असते. ज्यांनी काहीतरी आपल्या जन्मामध्ये पुण्यकर्म कमवलंय त्यांची पुण्यतिथी होते. आणि ज्यांनी आपल्या आयुष्यात काहीच केलं नाही आणि कुणाला काही करू बी दिलं नाही त्याचं वर्ष श्राद्ध होत असतं.
आणि पहिल्या पुण्यतिथीला फोटो मंदिरात जात असते. फोटो सुद्धा घरात ठेवत नसतात. काळ बदलला म्हणून तुकोबारायांनी गया नावाच्या तीर्थक्षेत्रावर स्वतःचं पिंडदान केलं. पिंडदान केलं तुकोबारायांनी. पिंड पदावरी दिला आपुलिये करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण. कारण काळ पुढे खूप अवघड आहे आणि पुढे पुण्यतिथी श्राद्ध हे कर्म होतील न होतील शक्यता नाही, शक्यता नाही. हे का करावं लागतं याचं गोड चिंतन ऐका. कारण का आपण येण्याच्या अगोदर आपलं इथं काय होतं, काय होतं. त्यांनी जन्माला घातलं म्हणून जगाचं दर्शन झालं. त्यांनी तळहातातल्या फोडासारखं सांभाळलं, लालन पालन केलं म्हणून आपल्याला हे जग बघायला भेटलं. जगामध्ये आपल्या डोक्यावर 4 ऋण आहेत. त्याच्यातलं पहिलं ऋण आहे देवाचं, दुसरं ऋण आहे साधू संतांचं, तिसरं ऋण आहे आपल्या जन्म दिलेल्या आईचं आणि चौथं ऋण आहे आपल्या बापाचं. देवाचं ऋण देवाचं भजन केल्यावर कमी होतं. साधू संतांच्या ऋणातून जर उत्तीर्ण व्हायचं असेल तर त्यांच्या शब्दानुसार आपल्या जीवनाचं आचरण असावं. पण जगात असं एकच ऋण आहे, ते जन्म दिलेल्या मायबापाचं कधीच फिटत नाही, कधीच फिटत नाही. मग तसंच राहतं का, राहतही नाही आणि फिटतही नाही. मग काय करायचं, जोपर्यंत आहे तोपर्यंत सेवा करायची आणि त्यांच्या पश्चात धर्मशास्त्रानं घालून दिलेले कर्म म्हणजे पुण्यतिथी, पक्ष पंधरवाडा आणि अक्षय तृतीया, या 3 दिवसाला खूप सावधपणानं जपावं लागतं बरं का. बरीच माणसं आता शिकली तर असं कुठं असतंय का, उग ते कुठं येतच असतात का, आणि त्यांना काही ऐका ऐका. आता मी तुम्हाला माझा नंबर देऊन जातो. उगं बसल्या बसल्या तिथून उगं 5-5 हजार रुपये माझ्या नंबरवर काय करा. होय कुठं भेटत असतात का असे पैसे, नुसतं तिकडून पाठविल्यावर बघा बरं जमतंय का ते. एक सुद्धा मोबाईलकडे बघ नाही. जाऊ द्या ना, काय 2-4 आले तर फरक पडेल. चालू असलेले खाली तुझे रेंजच नाही महाराज आपल्याकडे. जसं तुम्ही तिकडून एखाद्याला न पैसे देता सुद्धा रक्कम काय होते, खात्यावर जमा होते, जमा होते. तसं त्यांच्या नावानं इथं केलेलं कर्म त्या जीवात्म्याला सूक्ष्म लहरीच्या माध्यमातून प्राप्त होत असतं. का, कारण उद्या त्यांना इथं येण्याचा अधिकार आहे. मग ते कुठल्या रूपाने येतील, माझ्यासाठी इथं काय केलं एवढं पाहत असतात. त्यांच्यासाठी काही घडलं समाधान आहे, नाही घडलं तर ते तुम्हाला काही शाप देत नाही आहेत, पण नाराज होऊन जातात. मी यांच्यासाठी एवढं केलं आणि माझ्यासाठी काय आहे. मग ते नाराज होऊन जात असताना 1, 2, 3 पिढ्या सही सलामत जातात. 4थ्या पिढीला मग झटका बसल्याशिवाय राहत नाही. आणि मग सांगावं लागते, महाराज एवढं चांगलं केलं तर सगळं उलट व्हायलंय. आणि मग सांगितलं जातं कुठं जा, कुठं जा, कुठं जा, कुठं जा. मग तिकडं जायच्या अगोदर इकडंच नीट केलं तर कशाला नाशिकला जायची वेळ पडते. पण ती कधी वेळ येते, 2-3 पिढ्या पार संपत आल्यावर. हे दोष आपल्याला लागू नयेत म्हणून ते कर्म आहे, ते कर्म आणि त्या कर्मानुसार आपलं जीवन असावं. तद्वत त्या न्यायाप्रमाणे दोन्ही बंधू एवं संपूर्ण परिवार यांच्या वतीनं त्या मातोश्रींच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं माझेच 3 कीर्तनं झाली. गावाकडे 1 कीर्तन, नंतर भजनाचा अखंड नामसाधना त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासाठी उद्या होणारं अन्नदान या माध्यमातून त्या आईंना भगवंताच्या चरणारविंद जागा प्राप्त व्हावी एवढीच भगवंताकडे नम्र प्रार्थना. झालेली सेवा भगवंताच्या चरणारविंद समर्पित करून सेवेला पूर्णविराम. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा चुकीचा शब्द मुखातून बाहेर पडला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. जे चांगलं आहे ते तुम्हा थोर साधू संत मायबापांचा आशीर्वाद, वैकुंठवासी गुरुवर्य रामकृष्ण महाराज वरबगावकर यांचा कृपा प्रसाद, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे,
मज क्षमा करणे संती नोभ्यंगभूत वृत्ती किंवा साळुंकी मंजूळ बोलत शेवानी शिकविता धनी वेगळाची कायम्या पामरे बोलावे उत्तरे परी विश्वंबरे बोलविले साळुंकी मंजूळ बोलत शेवानी शिकविता धनी वेगळाची वास्तविक पाहता कुठलाही अधिकार योग्यता पात्रता नसताना या ठिकाणी सेवा करण्याची संधी प्राप्त झाली त्याबद्दल पुनश्च आमचे काका आहेत एवं संपूर्ण परिवार सर्वांचे धन्यवाद। या ठिकाणी सर्व मेडिकल कॉलेज भजनी मंडळ आमचे हरिभक्तीपारायण गणेश महाराज आमचे करमुडे महाराज आमचे हरिभक्तीपारायण शिरसाट महाराज आमचे विठ्ठल महाराज नाना महाराज डोंगरे महाराज आमचे हरिभक्तीपारायण बडे महाराज आमचे हरिभक्तीपारायण संजीव महाराज काहीतरी मला वाटतं अडचण आल्यामुळे गेले आमचे हरिभक्तीपारायण मृदंगाचार्य या सेवेसाठी धाराशिववरनं इथवर धावत डायरेक्ट इथंच आलेत आमचे प्रमोदजी महाराज धावणे तात्या आमचे मानेभाऊ आहेत आमचे चोपदार महाराज तगारी महाराज हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं पाहिलं तर पोळ्याच्या दिवशी काका घंटी भेटत नसते कारण आजचा हा पर्वकाळाचा वारकरी संप्रदायामध्ये पर्वकाळाचा दिवस आहे आणि तो पर्वकाळाचा दिवस म्हणजे कार्तिकी आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत तसे गुज देवानं सांगितलं जीवनामध्ये तुम्ही काही विसरा पण आषाढी आणि कार्तिकी देवाला विसरू नका काहीतरी पूर्वजन्माचं संचित असावं आईंचं नेमकं कार्तिकी गाठली आणि ज्यांनी सुंदर असं सगळ्यांच्या कानाला गोड वाटल असा आवाज दिला ते आमचे हरिभक्तीपारायण माकुडे महाराज आणि पुन्हा उद्या बघायची सुद्धा सोय ठेवली महाराजांनी काय काय बोलले कुणाला काय म्हणले ते सुद्धा पुन्हा ऐकायला सुंदर नियोजन आहे। या ठिकाणी राधाकृष्ण भजनी मंडळ यांचे धन्यवाद कारण त्यांचं पुन्हा गोड असं संगीत जागर होणार आहे बाकीच्यांचा जागर आणि भजनी मंडळाचा जागर फरक फक्त जागर पण ज्यांना बसायचे कारण एकादशी आहे थांबायचं असेल तर थांबू शकता। पुन्हा एकदा विनोदाचं जेवढं आहे तेवढं माझ्या पदरात टाका जे चांगलं आहे ते सद्गुरू वैकुंठवासी रामकृष्ण महाराज वरबगावकर यांचा कृपा प्रसाद आहे म्हणून त्याचा स्वीकार करा। झालेली सेवा भगवंताच्या चरणारविंदे समर्पित करून सेवेला पूर्णविराम। आता बसलेले म्हणत असत्या मृदुंग्याचे धन्यवाद पेटीवाल्याचे साऊंड सिस्टीमवाल्याचे शूटिंग केली त्यांचे चोपदाराचे विनेकऱ्याचे टाळवाल्याचे आणि आम्हीच ऐकायला नसतो पण ऐका श्रोते तुम्ही महेशाची या मूर्ती सर्व श्रोतृवर्ग ज्ञात अज्ञात कीर्तनकार प्रवचनकार रामायणाचार्य भागवताचार्य उपस्थित सर्वांचे धन्यवाद। एकदा सर्वांनी सरळ सरळ इथं कॅमेरे लावलेले आहेत बरं का सरळ करा हात आणि इथला नाही चालला तर वरला कॅमेरा चालू आहे देवाचा आणि पुन्हा माकुडे साहेबाचा बी कॅमेरा सुरू आहे सरळ असे त्या सूर्यफुलासारखे करू नका सरळ आणि उद्या पहिली पंगत उठूस तर वरीच राहू द्या खाली घेऊ नका। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम 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 तुकाराम